मागच्या लेक्चरला मागच्या आपल्या प्रॅक्टिकल आपण 3 पूर्ण केलेले आहेत. त्या 3 नंबरच्या प्रॅक्टिकल मध्ये मी असं म्हटलं होतं की त्याच्यामध्ये जीएसटी कॅल्क्युलेट कसा केला जातो. एचजीएसटी आणि सीजीएसटी हा इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शनवर असतो किंवा लावला जातो. त्याचबरोबर आयजीएसटी हा जो टॅक्स आहे, हा जो जीएसटी आहे, हा कशावर इंटर स्टेट ट्रान्झॅक्शनवर किंवा ट्रेडवर लावला जातो. या संदर्भात मी सांगितलं होतं. त्याचबरोबर आपल्याला जीएसटीचं इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला तिन्ही प्रकारचे जे टाइप्स दिले होते, तर ते सेट ऑफ कसं करायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घ्यायचं, ते तुम्हाला मी पाठीमागच्या 3 नंबरच्या प्रॅक्टिकलमध्ये शिकवलं होतं. आणि मी तुम्हाला हेही म्हटलं होतं, कारण तुम्हाला ते समजलं होतं आणि तुम्ही ते डायरेक्टली आहे तसं प्रॅक्टिकल मी जे पाठवलेलं आहे, तुम्हाला मिळालं का ते प्रॅक्टिकल 3 नंबरचं? येस हो सर. सर. हो सर. हे 3 नंबरचं हो प्रॅक्टिकल सर. आहे तसं लिहायचं आहे. प्रॅक्टिकल 1 आणि 2 चा तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे, बरोबर की नाही? आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनचं तिथं तुम्हाला एक्सप्लेन करायला सुरुवात करायची. ते मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत, त्याप्रमाणे ते मुद्दे एक्सप्लेन करून ते डिटेलमध्ये लिहून ते तुम्हाला तयार करायचं आहे. आता आपण चौथं आणि शेवटचं प्रॅक्टिकल, याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा जीएसटी अंतर्गत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अंतर्गत रजिस्ट्रेशन कोणी करायचं आणि कसं करायचं आणि कोणासाठी मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, यासाठी आपण प्रॅक्टिकल नंबर 4 घेत आहोत. आता पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट आर द व्हेरियस पर्सन्स लायबल फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन. म्हणजे जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या कोणत्या व्यक्तींनी रजिस्ट्रेशन करायचंय कंपल्सरीली. तर त्याच्यामध्ये एक असं म्हटलंय, मी तुम्हाला हे नोट सगळं पाठवणार आहे, लिहायची काही गरज नाही. पहिलं आहे रजिस्ट्रेशन कोणी करायचं, तर ज्याचा ऍग्रिगेट टर्नओव्हर, इथं बघा ऍग्रिगेट टर्नओव्हर इन द फायनान्शियल इयर, म्हणजे हा इथं बघा ऍग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे काय हो? खरेदी विक्री, वार्षिक उत्पन्न. विक्री, ज्याचा टर्नओव्हर विक्री ज्याला आपण म्हणतो, ज्याचा टर्नओव्हर हा 40 लाखापेक्षा जास्त होतो, अशा व्यक्तीनं, अशा कंपनीनं किंवा असा ट्रेडरनी, दॅट मे बी कंपनी, दॅट मे बी गव्हर्नमेंट, दॅट मे बी चॅरिटेबल ट्रस्ट, दॅट मे बी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी और एनी टाइप ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, यांनी ज्यांचा टर्नओव्हर हा 40 लाखाच्या पुढे जातो, विक्री असेल किंवा सर्व्हिस देण्याची प्रोसेस असेल, तर त्या सगळ्या गोष्टीला टर्नओव्हर असं म्हणतात. 40 लाखाच्या पुढे ज्यांचा जातो अशा सर्व व्यक्तींनी, द डेफिनेशन ऑफ पर्सन इज व्हास्ट इन जीएसटी. तुम्हाला मी व्यक्तीची पर्सनची डेफिनेशन एक्सप्लेन केली होती सुरुवातीलाच पहिल्याच प्रॅक्टिकल मध्ये. त्याप्रमाणे ज्या पर्सनचं टर्नओव्हर हा 40 लाखाच्या पुढे जातो वर्षभरामध्ये, बरं का, ड्युरिंग द फायनान्शियल इयर म्हटलंय त्यांनी, ऍग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे जातो, अशा प्रत्येक व्यक्तीनं, कंपनीनं, ट्रस्टनी, कोऑपरेटिव्ह सोसायटीनी, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा काय असेल महानगरपालिका, या सगळ्यांनी काय केलं पाहिजे, रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं पाहिजे. पहिली अट काय, 40 लाखाच्या पुढे टर्नओव्हर गेला पाहिजे. दुसरं कंपल्सरी कोणासाठी आहे, तर स्पेशल कॅटेगराइज्ड स्टेट्स. स्पेशल कॅटेगराइज स्टेट्स काय झालं, जीएसटी मध्ये काही स्टेट्सला स्पेशल कॅटेगराइज स्टेट्स म्हणून घोषित केलेलं आहे. ते कोणते कोणते स्टेट्स आहेत स्पेशल कॅटेगराइज स्टेट्स, की ज्याच्यामध्ये असं लिहिले, ते कोणते कोणते आहेत बघा, मी ते अंडरलाईन करतो. पॉंडेचेरी, पुदुचेरी म्हणतात त्याला, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, या लोकांना, या स्टेट्सला म्हणतात स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. मग या स्टेटचं काय आहे, सप्लायर एंगेज इन प्रोव्हाइडिंग टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू ऑब्टेन जीएसटी इन केस. अशा स्पेशल, हे जे तुम्हाला दिलेलं आहे, मी सांगितलं तुम्हाला, हे जे स्पेशल स्टेट्स जे आहेत, हे जे स्पेशल स्टेट्स आहेत, बरोबर का, त्याला मी थोडं बोल्ड करतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आलताप, गडबड करू नको, आलताप. हे बघा, हे जे स्टेट्स मी आता बोल्ड केले बघा, या स्टेट्स मध्ये जर एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल, ट्रेड करत असेल, तर अशा वेळेला त्यांचं टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे किंवा 10 लाखाच्या पुढे जर गेला, तर अशा स्टेट्समध्ये, बरं का, अशा स्टेट्समध्ये जर झाला टर्नओव्हर, तर त्यांनी काय करायचंय, जीएसटीचं रजिस्ट्रेशन करायचंय. आता 20 लाख आणि 10 लाख, 20 लाख कोणासाठी, तर
ते जे राज्य मी म्हटलं ना, पुदुचेरी, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड, हा, या राज्यांच्या मध्ये जर ट्रेड करत असाल, मालाचा सप्लाय करत असाल किंवा विक्री करत असेल आणि तो जो टर्नओव्हर आहे तो 20 लाखाच्या पुढे जर गेला, तर अशा राज्यामध्ये असलेल्या पर्सननी, व्यक्तीनं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर केरला, सर मध्ये मध्ये आवाज येतोय, तुमचा आवाज कमी येतोय. ते कोणाचा आवाज आहे? सर म्यूट आवाज करा. ब्रेक होतोय. एकच मिनिट. ओके, चला आता आपण काय करू, त्याचबरोबर केरला आणि तेलंगणा हे जे 2 स्टेट आहे, या स्टेटमध्ये जर मालाचा सप्लाय किंवा विक्री व्यक्तीकडनं 10 लाखाच्या पुढे गेली, तर मी 2 नंबरचा मुद्दा सांगतो, इथे 10, 20 आणि 10 म्हटले ना, तर 10 लाखाच्या पुढे कोणते 2 स्टेट आहे? तेलंगणा आणि केरला राज्यामध्ये जर 10 लाखाच्या पुढे जर टर्नओव्हर गेला, तर अशा राज्यातील व्यक्तीला कंपल्सरीली रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे सगळं लक्षात ठेवायचं का? लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता केरळ आणि तेलंगणा 10 लाख रुपयाचं टर्नओव्हरची लिमिट आहे. बाकी पुदुचेरी, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीम आणि नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये जर काही ट्रेड झाला असेल, सप्लाय झाला असेल, तो 20 लाखाच्या पुढे जर एखाद्याचा टर्नओव्हर गेला असेल, तर त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंतर 3 नंबरची अट काय आहे? सप्लायर एंगेजिंग इन प्रोव्हाइडिंग टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता वरचं झालं गुड्स बद्दल, खाली सर्व्हिसेस बद्दल. मग आता सर्व्हिसेस बद्दल काय झाले? गुड्स बद्दल बघा बरं का, नॉर्मल सिच्युएशनला 40 लाख म्हटलंय, पुदुचेरी टू उत्तराखंड असेल तर 20 लाख आणि केरळ आणि तेलंगणा असेल तर 10 लाखाच्या पेक्षा जास्त टर्नओव्हर झाला का त्यांनी रजिस्ट्रेशन करायचे. पण आता हे झालं गुड्स बद्दल. 1 आणि 2 मुद्दा हा गुड्स बद्दल आहे. 3 नंबरचा मुद्दा हा सर्व्हिसेस बद्दल आहे. तर जनरल रूल काय आहे? जनरल नियम काय म्हणतो? 20 लाखाच्या पुढे जर सर्व्हिसेसची किंमत गेली किंवा टर्नओव्हर गेला 20 लाखाच्या पुढे, तर त्या व्यक्तीनं कंपल्सरीली त्याचं काय करायचंय? रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? नंतर इन केस ऑफ स्पेशल कॅटेगरी स्टेट्स म्हणजे हेच कोणते? हे पुदुचेरी, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश यांना स्पेशल कॅटेगरी स्टेट्स असं म्हणतात. सप्लायर एंगेज इन प्रोव्हाइडिंग टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड टू ऑब्टेन जीएसटी रजिस्ट्रेशन. मग त्यावेळेस आता इथं जनरल केसला 20 लाख म्हटले सर्व्हिसेससाठी, पण इथं किती आहे? स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी किती आहे? 10 लाखच आहे बघा. लक्षात आलं का? त्याच्या निम्मच. म्हणजे या राज्यांमध्ये जर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल किंवा सप्लाय करत असाल, तर तुम्हाला 10 लाखाच्या पुढे तुमचा टर्नओव्हर गेला ना सर्व्हिसेसचा, आता तुम्हाला कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत, तर त्या सर्व्हिसेसची लिस्ट मी खाली दिलेली आहे. जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. लक्षात आलं का? त्याच्यानंतर रजिस्टर टॅक्सेबल ट्रान्सफर द बिझनेस टू अनदर. आता हे झालं इथपर्यंत. पुढे असं आहे की सपोज एखाद्या वर्षी एखाद्या व्यक्तीने आपला बिझनेस दुसऱ्या व्यक्तीला विकला, ट्रान्सफर केला, तर अशा वेळेला ज्या व्यक्तीनं तो बिझनेस घेतलेला आहे त्या व्यक्तीनं कंपल्सरीली रजिस्ट्रेशन करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या? हा मुद्दा महत्वाचा आहे. नंतर कोणी चालू केलं ते मी म्यूट केलं होतं सगळ्यांना. ओके, चला. त्याच्यानंतर एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये जर ट्रान्सफर झाली असेल, मर्ज झाली असेल, तर नवीन जी कंपनी तयार होते ना, त्या कंपनीने सुद्धा जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर एवढ्या लोकांनी जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता जीएसटी ऍक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की काही पर्सननी कंपल्सरी जीएसटी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग आता ते कोणती लोक कंपल्सरी आहे? तर द पर्सन एंगेज इन इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. जी व्यक्ती, आता इंट्रास्टेट नाही बरं का, इंटरस्टेट म्हणजे राज्यातून, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये माल विकत असेल, गुजरातमधनं महाराष्ट्रात माल खरेदी करत असेल, तर अशा वेळेला या दोन्हीही पार्टीनं, खरेदी करणारी पार्टी आणि विक्री करणारी, कारण हे दोन्ही विभिन्न स्टेट मधले आहेत, यांनी कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथं टर्नओव्हरचा क्रायटेरिया नाही, 40 लाखाच्या पुढे गेलं तरच रजिस्ट्रेशन करायचं असं नाही. मी जर गुजरातवरनं माल खरेदी करत असेल तर आय शुड मेक कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन अंडर जीएसटी. लक्षात घ्या. म्हणजे इंटरस्टेट, त्याला म्हणून म्हटलं इंटरस्टेट, लक्षात घ्या त्याला काय म्हणतात? इंटरस्टेट. नंतर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन एंगेज इन टॅक्सेबल सप्लाय. एखादा अचानक, म्हणजे त्याची नेहमीची ऍक्टिव्हिटी नाहीये, पण अचानक त्यांनी काय केलं, एखादा माल सप्लाय केला दुसऱ्या राज्यामध्ये, तर त्याला सुद्धा ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. 3 नंबरचं काय? पर्सन लायबल टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. याचा काही जास्त विचार करू नका. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मी तुम्हाला नंतर एखाद्या वेळेस त्याच्यात समजून सांगेन. नंतर नॉन रेसिडेंट म्हणजे काय? जो भारतीय नाही.
अशी व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर त्यांनी कंपल्सरी काय करायचे, रजिस्ट्रेशन करायचे आहे. नंतर पुढे पर्सन लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9 ऑफ 5, तेही तुम्हाला नंतर मी एक्सप्लेन करेल. द पर्सन लायबल टू डिडक्ट टॅक्स, म्हणजे एखादी व्यक्ती जर टीडीएस कापत असेल तर अशा व्यक्तीने कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंतर इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युशन, काही लोक काय करतात, सेवा देण्याचं काम करतात, सेवा किंवा सेवा खरेदी करण्याचं काम करत असतात. म्हणजे एखादी सेवा आपल्याला कंपनीला मिळत असेल, बरोबर की नाही, तर अशा वेळेला सुद्धा त्या व्यक्तीनं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ई कॉमर्स ऑपरेटर, ए पर्सन एंगेज इन सप्लायिंग ऑफ गुड्स थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर, हे सगळे लोक जे आहेत ना, या सर्वांनी कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही हे वाचा, तुमच्या ते लक्षात येईल की रजिस्ट्रेशन कोणी करणं गरजेचं आहे. आता पुढचं जे आहे महत्वाचा मुद्दा ते म्हणजे हू आर द पर्सन्स हू आर नॉट लायबल फॉर ऑब्टेनिंग जीएसटी रजिस्ट्रेशन, की ज्यांना जीएसटीचं रजिस्ट्रेशन करण्याचं कंपल्सरी नाही, बंधनकारक नाही, असे कोण आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, त्याला म्हणतात आता नॉट लायबल फॉर ऑब्टेनिंग जीएसटी रजिस्ट्रेशन म्हणजे काय, दे आर एक्झम्प्टेड. एक्झम म्हणजे काय, त्यांना रजिस्ट्रेशन पासून माफी दिलेली आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. असे कोणते कोणते एक्झम्प्टेड लोक आहेत तर त्याची लिस्ट तिथे दिली. ए पर्सन एंगेज इन एक्सक्लुझिव्हली इन प्रोव्हाइडिंग बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. ओंकार, ओंकार हे काय चाललंय तुझं, ओंकार, ओंकार, ओके चला काय हरकत नाही, झालं. नंतर हे एक्झम्प्टेड पर्सन आहेत, त्याची तुम्हाला एवढं काय त्याचा विचार करण्याची काही गरज नाही, पण तरी तुम्ही ते लक्षात घ्या, वाचा की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्या ज्या लोकांना एक्झम्प्टेड म्हणून घोषित केलेलं आहे, हा, त्याच्यामध्ये महत्वाचा ऍग्रिकल्चरिस्ट, शेतकऱ्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. जरी त्यांनी माल त्याचा 40 लाख 50 लाख जरी त्यांची विक्री झाली तरी त्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. 3 नंबरचा इंडिव्हिज्युअल ऍडव्होकेट, ऍडव्होकेटची जरी त्यांनी सल्ला देताना 40 लाखाच्या पुढे पैसे गेले असतील किंवा सर्व्हिसेस गेले असतील किंवा सिनियर ऍडव्होकेट झाला असेल तर त्याला सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, कारण सेवा अंतर्गत ऍडव्होकेट येतो बरं का, सेवा. नंतर इंडिव्हिज्युअल स्पॉन्सरशिप सर्व्हिस प्रोव्हायडर्स काय असतील ते, पर्सन एंगेज इन मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस अँड हॅव्हिंग अन ऍग्रिगेट टर्नओव्हर ऑफ लेस दॅन 20 लाख. 20 लाखाच्या आत जर टर्नओव्हर असेल ना तर त्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. म्हणजे मी तुम्हाला इथं म्हटलं होतं बघा अगोदर, पहिल्यांदा सुरुवातीलाच काय म्हटलं होतं, 40 लाखाच्या पुढे गेला टर्नओव्हर, ते राज्य स्पेशल कॅटेगरी स्टेट सोडून तरच रजिस्ट्रेशन करायचे. 40 लाखाच्या आत जर टर्नओव्हर असेल तर रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. म्हणून हे दीज आर द पर्सन एक्झम्प्टेड, त्याची लिस्ट बऱ्यापैकी दिलेली आहे, ती लिस्ट तुम्ही वाचा. ती काय फारशी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचे अपेक्षित आहे अशातलं काही मला म्हणायचं नाही. पण शक्यतो तुम्हाला परीक्षेला एखादं मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात की वेदर ऍग्रिकल्चरिस्ट म्हणजे शेतकरी जे आहे ते जीएसटी मधून रजिस्ट्रेशन मधून एक्झम्प्ट केले आहे किंवा टॅक्सेबल, दे शुड रजिस्टर कंपल्सरी, तर ते शुड नॉट रजिस्टर कंपल्सरी, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज, जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ते काय नाही, तुम्ही ते वाचा, तुम्हाला ते लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढे टू हुम जीएसटी इज ऍप्लिकेबल, कशासाठी जीएसटी ऍप्लिकेबल आहे हा मुद्दा खरं तर काढून टाकला तरी चालेल. म्हणजे जीएसटी इज लेविड ऑन सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, मालाची किंवा सेवांची विक्री होत असेल. ओंकार, ओंकार कोण आहे, ओंकार? तर दिसत नाही. मोठं कर ना मग. सर रफ करायला. हा चला, तर मालाची किंवा सेवेची जर म्हणजे जीएसटी इज लेविड ऑन सेल ऑफ गुड्स, मालाची किंवा सेवेची विक्री किंवा सप्लाय केला असेल तर जीएसटी लावला जातो. 40 लाखाच्या पुढे जर टर्नओव्हर गेला तर जीएसटी लावला जातो. हा, देर इज नो रिक्वायरमेंट फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन केलं की पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला एक महत्वाचा बेनिफिट सांगतो, लोक रजिस्ट्रेशन का करतात तर त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असतं, जे आपण शिकलो बघा. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. याचं साधं उदाहरण असेल, सपोज लक्ष्मी रोडवरचा कापड दुकानाला असेल, त्याने जर रजिस्ट्रेशन नाही केलं
तर त्याला तो काय करेल, कलेक्ट करेल आणि आहे तेवढा टॅक्स त्याला भरावा लागेल. परंतु त्यांनी माल खरेदी जो केला त्याचा तो जो पेड केलाय, म्हणजे खरेदी करताना त्याचा जीएसटी जाईल आणि इकडे माल विक्री करून जो आलाय त्याच्यातही त्याचा जीएसटी जाईल. म्हणून त्याचा तोटा होऊ नये म्हणून इनपुट खरेदी केलेल्या मालावरचा जो भरलेला टॅक्स आहे त्याचं क्रेडिट मिळण्यासाठी जीएसटी रजिस्ट्रेशन अतिशय बंधनकारक आहे किंवा लोक करून घेतात. आता आपलं प्रॅक्टिकल जे आहे ते म्हणजे व्हॉट इज द जीएसटी प्रोसिजर, म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रोसिजर काय आहे. तर तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसिजर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये दोन संकल्पना फक्त डिजिटल सिग्नेचर, इथं दिसतं का माझा कर्सर, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, त्याला डीएससी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ई सिग्नेचर सर्टिफिकेट, त्याला काय म्हणतात, ई सिग्नेचर सर्टिफिकेट, ईव्हीसी, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट किंवा ईसीवी, इलेक्ट्रॉनिकली व्हेरिफिकेशन ऑफ सर्टिफिकेट, इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन करायचं असतं. त्याचं मी तुम्हाला त्या ठिकाणी आल्यावर ते व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता रजिस्ट्रेशन, सपोज तुम्ही तुमचा 40 लाखाच्या पुढे टर्नओव्हर गेला तर तुम्ही कसं रजिस्ट्रेशन करणार, ही रजिस्ट्रेशन प्रोसिजर आपल्या अभ्यासाला दिलेली आहे. द फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप काय आहे, तर पहिली गोष्ट अशी आहे की जीएसटी रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन आहे. तुम्हाला पूर्वी काय व्हायचं, हँड रिटन अर्ज करायला लागायचा, आता तसं राहिलं नाही. तुम्ही ऑनलाईन घरात बसून जीएसटीचं रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी काय दिलंय त्यांनी, हे बघा ही वेबसाईट आहे https://reg.gst.gov.in/registration. या वेबसाईटवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला जीएसटीचे रजिस्ट्रेशन करता येईल. ओके. वेबसाईट फॉर स्टार्टिंग द जीएसटी रजिस्ट्रेशन. पहिलं काय करायचं, तुम्ही या वेबसाईटला जायचं. वेबसाईटला गेल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, तर जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो फॉर्म आहे तो दोन भागामध्ये आहे. एक म्हणजे पार्ट ए आणि दुसरा पार्ट बी. तर पहिलं तुम्हाला काय करावं लागतं, पार्ट ए पूर्ण करावा लागतो. मग काय करायचं, मग तुम्ही एकदा त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला गेलात, या वेबसाईटला क्लिक केलं की रजिस्ट्रेशनचं आयकॉन येईल. तिथं रजिस्ट्रेशनला गेलात की पार्ट ए ओपन होईल. पार्ट ए कोणासाठी आहे, तर न्यू रजिस्ट्रेशन. यू सिलेक्ट न्यू रजिस्ट्रेशन, एंटर करा, त्याच्यावर क्लिक करा, न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि मग तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे, सिलेक्ट युअर आयडेंटिटी ॲज टॅक्स पेयर. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे, तुम्ही कंपनी आहे, तुम्ही पार्टनरशिप फर्म आहे, तुम्ही कोण आहे ते काय करायचं, तुम्ही ते सिलेक्ट करायचे. सपोज मी कंपनी म्हणून केलं सिलेक्ट, तर टॅक्स पेयर इज अ कंपनी. नंतर काय करायचं, तुमचं स्टेट कोणता आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते सिलेक्ट करायचं. नंतर काय करायचं, तुमच्या व्यवसायाचं नाव, राईट नेम ऑफ युअर बिझनेस, तुमच्या व्यवसायाचं नाव, बरोबर नाही, तुमचा पॅन कार्ड नंबर, प्रोप्रायटरशिप असेल तर, बरोबर की नाही, तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला मागतात ते टाकायचं. नंतर पॅन कार्ड नंबर ऑफ युअर बिझनेस, आता परमनंट पॅन अकाउंट असतो, व्यवसायाचा सुद्धा पॅन असतो, तर तो सुद्धा तुम्हाला ते मागतात ते टाकावं लागतं. आणि नंतर तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा. तुम्ही तुमचा जो ईमेल ऍड्रेस आहे ना व्यवसायाचा तो टाकायचा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. असं हे सगळं टाकलं. आता तुम्ही म्हणाल की हे मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस कशासाठी पाहिजे, तर ते कशासाठी पाहिजे, तर ते ओटीपी जनरेट होतो. तुम्हाला कधी ओटीपी जनरेट झालाय का कधी, टाकलेला मोबाईल बरोबर आहे किंवा करस्पॉन्डन्स करण्यासाठी हो सर. मोबाईलचं कन्फर्मेशन केलं तर, आता जर तुम्ही ऑनलाईन तुम्ही जर हे करत असाल काय, तुमच्याकडे जर बँक ऑफ महाराष्ट्राचा ऍप असेल किंवा स्टेट बँकेचा ऍप असेल तुमच्या घरामध्ये कोणाकडे, तर तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केलं तर ओटीपी टाकल्याशिवाय तो ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही. आणि ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरच तो ओटीपी येत असतो, लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्याने जरी अकाउंट नंबर हॅक करण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केला तरी तो जो पासवर्ड ओटीपी येत असतो, वन टाइम पासवर्ड जो येत असतो तो रजिस्टर्ड मोबाईलवरच येत असतो. आणि म्हणून कुठलीही गोष्ट ओटीपीने ते कन्फर्म करतात. तर ही झाली दुसरी स्टेप. एवढी माहिती भरायची तुम्ही. लगेच तुम्ही काय करा, तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर येईल. तो ओटीपी पुढे काय करायचं, तुम्हाला सिलेक्ट प्रोसीड फॉर ओटीपी व्हेरिफिकेशन. मग हे 2 नंबरची स्टेप झाली की तुम्हाला पुढे काय करायचं, ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ओटीपी कुठं पाठवणार, ते तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल ऍड्रेसवर पाठवतात. आणि मग तो ओटीपी तुम्ही प्रेस केला, टाकला की काय होणार, टाकायचं आणि कंटिन्यू म्हणायचं. तुम्ही कंटिन्यू म्हणलं की तुम्ही स्टेप नंबर 4 ला येणार. ऑन सक्सेसफुल व्हेरिफिकेशन ऑफ ओटीपी यू विल रिसीव्ह TRN नंबर, टेम्पररी रेफरन्स नंबर तुम्हाला मिळतो. आणि त्या नंबरवर जोपर्यंत फायनल रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला TRN नंबरवरच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे सपोज मी आता तुम्ही 3 स्टेप केला आणि बाकीच्या स्टेप उद्या करायच्या ठरवल्या, तर तुम्हाला काय करावं लागतं, पुन्हा उद्या जाऊन पुन्हा न्यू रजिस्ट्रेशन करायची गरज नाही.
डायरेक्टली तुम्हाला काय करायचं, TRN नंबर टाकायचा, तुम्ही ज्या प्रोसेसला जिथपर्यंत आलेला आहात तिथून पुढे पुढचं सुरू होईल. ऑन युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ऍड्रेस द स्क्रीन विल डिस्प्ले अ मेसेज विच सेज दॅट यू विल हॅव टू फाईल पार्ट बी. म्हणजे TRN नंबर मिळेपर्यंत तुमचा पार्ट ए असतो आणि TRN नंबर मिळाला की तुमचा पार्ट बी सुरू होतो. आता पार्ट बी मध्ये काय आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे. मग पार्ट बी मध्ये बघा, वन्स अगेन गो टू द सेम वेबसाईट टू कम्प्लीट पार्ट बी. आता पार्ट बी मध्ये काय आहे, पार्ट बी मध्ये काय करायचं, तुम्ही TRN नंबर दाबायचा बरं का. TRN नंबर दाबला म्हणजे तो एंटर TRN नंबर अँड डिस्प्ले कॅप्चा इमेज. कॅप्चा इमेज तुम्हाला माहिती आहे काहीतरी असतं, B4K कॅपिटल बी स्मॉल ए काहीतरी असतो, तो कॅप्चा नंबर असतो, कॅप्चा इमेज असते, ती तुम्हाला टाकायची असते. आणि ती टाकली की पुढे तुम्हाला प्रोसीड म्हणून तिथे बटन असतं. प्रोसीड केलं की अगेन पुन्हा तुम्हाला ओटीपी येतो तुमच्या मोबाईल नंबरला. तो ओटीपी तुम्ही पुन्हा टाकला की मग तुम्ही काय करता, ओटीपी व्हेरिफिकेशन होतं आणि मग तुम्ही तुमचं पार्ट बी चं फॉर्म फिल करायला सुरुवात करता. लक्षात आलं. आता नाऊ द फॉर्म, आता हा जो पार्ट बी जो आहे तो 10 सेक्शनचा आहे. पार्ट बी किती सेक्शनचा आहे, 10 सेक्शनचा आहे. आता हे 10 सेक्शन कोणते कोणते आहे, तर पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसचे डिटेल्स लिहायचे आहेत. मग तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे, तुमचा कोणता प्रकार, टाईप ऑफ एंटिटी, कंपनी आहे, पार्टनरशिप फर्म आहे, आणखी काय आहे काय ते लिहायचं. डिस्ट्रिक्ट पुन्हा लिहायचा, स्टेट लिहायचं, कुठं व्यवसाय चालू आहे ते लिहायचं, डेट ऑफ बिझनेस, तुम्ही कधी व्यवसाय चालू केला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेक्शन 1 मध्ये भरायच्या आहेत. नंतर याची स्थापना, तुमच्या व्यवसायाची स्थापना कुणी केली, कंपनी असेल तर प्रमोटर असेल प्रमोटर, पार्टनरशिप असेल तर पार्टनर्स, प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटर, याची डिटेल माहिती, कंपनी असेल तर डायरेक्टर, या लोकांची काय करायची डिटेल माहिती काय करायची, तुम्हाला डेट ऑफ बर्थ सहित तुम्हाला काय करायची या सेक्शन 2 मध्ये भरायची आहे कंपल्सरी. ती भरल्यानंतर पुन्हा सेक्शन 3 ओपन होतो. 3 मध्ये काय असतं, ऑथराइज्ड सिग्नेचर. ऑथराइज सिग्नेचर म्हणजे डिजिटलाइज सिग्नेचर सर्टिफिकेट. तुम्हाला ते तुमची ऑथराइज सिग्नेचर तिथे हे करायचे आहे. आजकाल बऱ्याचशा कंपन्या, बऱ्याचशा ऑर्गनायझेशन ह्या डिजिटल सिग्नेचरचाच वापर करतात किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचाच वापर करतात. आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर किंवा डिजिटल सिग्नेचर इज व्हॅलिड, ती गृहीत धरलेली मान्य केलेली सिग्नेचर आहे, ऑथराइज सिग्नेचर मानली जाते, म्हणून तिचं व्हेरिफिकेशन होतं. ते झाल्यानंतर कंपनी असेल तर कंपनीच्या वतीनं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणाची नोंदणी तुम्हाला करायची आहे. पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिपच्या वतीनं ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणाचं, त्यांची तुम्हाला डिटेल्स तुम्हाला तिथे भरायची आहे. नंतर 5व्या सेक्शन मध्ये प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, तुमचं जे बिझनेस आहे तो त्याचं हेड ऑफिस कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे, कुठे आहे, त्याचा पत्ता, टॉप मॅनेजमेंट मध्ये कोण आहे, डिस्टन्स कोण घेतं, त्याचा ऍड्रेस, त्यांचं पोझिशन, प्रिमायसेस कुठे आहे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सेक्शन 5 मध्ये तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स करायचे. ते ऑटोमॅटिक तो फॉर्मॅट तयार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, फॉर्मॅटच्या पुढे नावं लिहायचे किंवा पत्ते लिहायचे आहे. नंतर ऍडिशनल प्लेस टू ऑफ बिझनेस, एखाद्या व्यक्तीचे 2 किंवा 2पेक्षा जास्त ठिकाणी जर व्यवसाय चालू असेल तर त्याला ते काय करायचं, सगळ्या ठिकाणचा नावं, ऍड्रेस त्यांनी भरणं कंपल्सरी आहे. आणि नंतर ते झालं की 7वं सेक्शन ओपन होईल. 7व्या सेक्शन मध्ये काय आहे, हिअर यू नीड टू मेन्शन द गुड्स दॅट यू सप्लाय. तुम्ही कोणता गुड्स तुम्ही सप्लाय करणार आहात, विकणार आहात, कोणती सर्व्हिस विकणार आहात, देणार आहात, याचं सगळं डिटेल इन्फॉर्मेशन. हार्मोनाइज सिस्टम ऑफ नेमनक्लेचर क्लोज कोड असं त्याला म्हणतात. ते आता मी खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला त्या मालाचा प्रॉपर नाव टाकणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वस्तूला, प्रत्येक मालाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा टॅक्स आहे, बरोबर की नाही. काहींना 5%, काहींना 8%, 12%, 18%, 28% असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहेत. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपला कोणत्या प्रकारचा माल आहे त्यानुसार त्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्या मालाचं नाव लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर 8 नंबरच्या सेक्शन मध्ये बँक डिटेल्स, कारण तुम्हाला जीएसटी पे करावं लागेल, जीएसटीचं क्रेडिट घ्यायचं आहे, म्हणून प्रॉपर बँक अकाउंट डिटेल, व्यवसायाचे बँक अकाउंटचे डिटेल्स IFSC कोड सहित, कोणत्या प्रकारचा अकाउंट आहे, कोणत्या प्रकारचं अकाउंट असतं, व्यवसाय म्हटलं की शक्यतो करंट अकाउंट असतं, बरोबर की नाही. तर त्या सगळ्याची डिटेल तुम्हाला तिथे भरावी लागते. 9 नंबरला दिले स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या तुम्ही ज्या राज्यात व्यवसाय करणार आहात त्या राज्याची सविस्तर माहिती तुम्हाला देणं गरजेचं. कोणती कोणती माहिती आहे, तर त्या राज्याचा कोड, पिन कोड म्हणा, तर तो कोड टाकणं गरजेचं आहे. नंतर प्रोफेशनल टॅक्स जर तुमची कंपनी भरत असेल, प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर, स्टेट एक्साइज लायसन नंबर,
ते काय नाही, तुमच्याकडे नसतील तर ते टाकू नका, पण जे आहे ते कंपल्सरी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. हे सगळं भरून झालं की नंतर तुमचं काय होतं, व्हेरिफिकेशन होतं. ह्या ज्या 10 गोष्टींचं व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्हाला ते सबमिट करायचे, म्हणजे 10 सेक्शन पूर्ण झाले. ते झाल्यानंतर काय होतं, इन द लास्ट सेक्शन ऑफ द फॉर्म यू नीड टू व्हेरिफाय द डिटेल्स ऑफ द फॉर्म. म्हणजे सगळं भरून झालं की तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करायला संधी असते. तुम्ही पाठीमागण्यापासनं पुन्हा एकदा आपण मालाचं तर नाव व्यवस्थित टाकलंय ना, त्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकल्यात ना, हे सगळं तुम्हाला चेक करायला. आणि नंतर तुम्ही काय करता, तुमची DSC लावतात. म्हणजे काय, डिजिटलाइज सिग्नेचर तुम्ही तुझे लावता. हा, ते झालं की पुढे काय होतं, तुमची कंपनी असेल तर त्या सगळ्या गोष्टी आल्या. नंतर फॉर प्रोप्रायटरशिप कन्सर्न प्रोप्रायटर कॅन यूज EVC. EVC म्हणजे इलेक्ट्रॉनिकल व्हेरिफिकेशन कोड, तो जो EVC. तर हे सगळं तुमचे प्रोसेस चेक होते, फायनल होते. नंतर आफ्टर फॉलोइंग ऑल द अबोव स्टेप्स युअर ऍप्लिकेशन विल बी सबमिटेड विथ द डिपार्टमेंट. GST डिपार्टमेंटला ऑटोमॅटिकली तुमचं ते ऍप्लिकेशन सबमिट होतं. म्हणजे पार्ट ए भरून झाला, पार्ट बी भरून झाला. बी मध्ये ज्या 10 गोष्टी दिलेल्या आहेत, बी मध्ये काय दिले, 10 सेक्शन दिले 1 to 10, ते सगळे व्यवस्थित भरून झालं. नंतर सिग्नेचर तुमची व्यवस्थित अपलोड झाली, सिग्नेचर ऑथोराईज झाली की मग काय होतं, ऑटोमॅटिकली तो फॉर्म जो आहे तो कोणाकडे जातो, डिपार्टमेंट, GST डिपार्टमेंटकडे जातो. आणि मग तुम्हाला एक नंबर भेटतो. पहिल्यांदा कोणता नंबर भेटतो फॉर्म एच्या वेळेस, TRN नंबर. आणि आता दुसरा नंबर कोणता भेटतो, पार्ट बी भरल्यानंतर दुसरा नंबर कोणता भेटतो, ARN नंबर मिळतो. कोणता, ARN नंबर, ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर मिळतो. आणि जोपर्यंत तुमचं प्रॉपर रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत सगळा करस्पॉन्डन्स तुम्हाला ARN नंबरवर करावा लागतो. आणि लक्षात, अशा अशा प्रकारे. आणि एकदा डिपार्टमेंटला गेला की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याचं मेल येत असतो. आलं लक्षात. त्यामुळे एवढ्या प्रोसिजर करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असतं. आता मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला मगाशी असं म्हटलं होतं की बेनिफिट्स ऑफ GST, व्हाय पीपल आर रजिस्टरिंग अंडर GST, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ रजिस्ट्रेशन, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ GST रजिस्ट्रेशन. काय बेनिफिट्स आहे, तर महत्वाचा बेनिफिट तुम्ही हे वाचाच, बाकीचे बेनिफिट्स आहेच. म्हणजे तुम्हाला जर इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर मालाची विक्री करता, म्हणजे खरेदी केलेल्या मालाची जर विक्री करायची असेल किंवा तुम्हाला जर सेवा द्यायची असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण इनपुट टॅक्स क्रेडिट त्याशिवाय होत नाही. किंवा सेट ऑफ रिफंड आपण ज्याला म्हणतो, जर कधी कधी असं होतं जास्तीचे पैसे जीएसटीचे व्यावसायिकाचे जातात, तर ते रिफंड घ्यायचे असतील किंवा GST अंतर्गत रिटर्न भरायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी GSTचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मी ती लिस्ट लिहिलेली आहे, काय कोणते कोणते फायदे आहेत, तर ते तुम्ही वाचा, तुम्हाला ते लक्षात येईल. आता पुढचं जे आहे ते म्हणजे हे जे GSTचं रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात, तर ऍट अ ग्लान्स वरच्यावर मी तुम्हाला सांगतो. पहिलं तुमचा फोटोग्राफ लागतो. म्हणजे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना, प्रोप्रायटर असेल, कंपनीचे जर डायरेक्टर असतील, पार्टनरशिपचे पार्टनर असतील, यांचे फोटोग्राफ्स असणं गरजेचे आहे. नंतर ID प्रूफ म्हणजे कोणतेही दोन, या खालील 4 पैकी कोणतेही दोन. पॅन कार्ड असेल, पॅन कार्ड कंपल्सरीच म्हटलंय, आणि या 3 पैकी एक, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट. नंतर कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट म्हणजे काय हो, म्हणजे रजिस्ट्रेशन करणं, कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं, स्थापना करत असताना जे महत्वाचे डॉक्युमेंट असतात. कंपनीची स्थापना करत असताना कोणते 2 महत्वाचे डॉक्युमेंट आहेत, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि मेमोरंडम ऑफ असोसिएशन. यांना म्हणतात कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट. किंवा पार्टनरशिपचा जर असेल तर पार्टनरशिप डीड, बरोबर की नाही, किती प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, किती कॅपिटल आणणार, हे ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्याला म्हणतात पार्टनरशिप डीड, त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट्स. असे प्रत्येक कंपनीच्या रिलेटेड वेगळे आहेत. जर सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणखी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, प्रूफ ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, तुमच्या व्यवसायाचं मुख्य ठिकाण कोणतं आहे त्याचा प्रूफ. मग त्याच्या प्रूफ मध्ये कोणतं लागेल, लाईट बिल असेल, सेल डील असेल, इंडेक्स 2 असेल, बरोबर की नाही. किंवा जर प्रॉपर्टी असेल तर त्याच्या मालकी हक्काचं काही डॉक्युमेंट ते, किंवा भाड्याने घेतली असेल, रेंटेड असेल तर रेंट अग्रीमेंट, लाईट बिल, या सगळ्या गोष्टी तुमचे डॉक्युमेंट असणं गरजेचं नाही. नंतर बँकेचे डिटेल्स देताना कोणते कोणते डॉक्युमेंट असलं पाहिजे, तर तुम्हाला अपलोड करावं लागतात. काय, कॅन्सल्ड चेक, कारण त्या चेकवर बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड किंवा रजिस्टर्ड ऍड्रेस, बरोबर की नाही, त्या बँकेचा या सगळ्या डिटेल असतो. म्हणून कॅन्सल्ड चेक तुम्हाला सबमिट करावा लागतो. कॉपी ऑफ बँक स्टेटमेंट, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्या कालावधीतलं किंवा मागच्या कालावधीचं तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट द्यावं लागतं.
बरोबर की नाही, म्हणजे पासबुकची झेरॉक्स थोडक्यात. नंतर फर्स्ट पेज ऑफ द पासबुक म्हणजे पासबुकचं पहिलं पान की ज्याच्यावर नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड, ऍड्रेस सगळं असतं ते. ओके. आणखी काय लागतं तर ऍड्रेस प्रूफ ऑफ रेसिडेन्स, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याचा पत्ता पाहिजे, पुरावा पाहिजे. लाईट बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स बिल, काय पेड रिसिट असेल. आणि सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे बऱ्याच आता 99 म्हणजे बऱ्यापैकी सर्वजण डिजिटल सिग्नेचरचा वापर करत आहेत. आता ई कॉमर्स चालू झालेलं आहे. ई कॉमर्स, पूर्वी माल खरेदी करायला प्रत्यक्षात व्यक्तीला जायला लागायचं, आता जायची गरज नाही. आता सगळं ऑनलाईन इन्व्हॉइस निघतं, जनरेट होतं, ऑनलाईन पेमेंटही होतं, माल डायरेक्ट ट्रकने आपल्याकडे येतो. म्हणजे आपण काही करत नाही. दुसरी गोष्ट डिजिटलाइज सिग्नेचर, दॅट इज ऑथोराइज्ड सिग्नेचर. हा, ती सुद्धा तुम्हाला करून घेता येते. तर एवढे डॉक्युमेंट लागतात, बरोबर की नाही. जस्ट वाचून घेतो मग तिथे लक्षात येईल. आता आणखी एक महत्वाचा, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या नॉलेजमध्ये भर पडावी म्हणून जीएसटीचे किती प्रकारचे रेट्स आहेत, तर जीएसटीचे साधारणतः 4 प्रकारचे रेट्स आहेत. तर 4 प्रकारचे रेट्स आहेत. ते कोणते कोणते आहे? 5%, 12%, 18% आणि 28%. बरोबर की नाही. आता 5% म्हणजे काय, ज्याला मग आता कोणत्या वस्तू त्याच्यामध्ये येतात, बेसिक अम्युनिटीज म्हणजे माणसाच्या गरजा भागवण्यासाठी ज्या बेसिक अम्युनिटीज लागतात त्या गोष्टींसाठी 5% लावलेला आहे. आता तुम्ही मला मग आता बेसिक अम्युनिटी कशी डिसाईड करायची, तर 5% कोणते कोणते प्रोडक्ट येतात याची सुद्धा लिस्ट बनवलेली आहे. 12% मध्ये कोणते कोणते गुड्स येतात त्याची लिस्ट बनवलेली आहे. 18% कोणते येतात त्याची लिस्ट बनवलेली आहे. आणि 28% कोणते येतात त्यांचीही लिस्ट बनवलेली आहे. म्हणजे त्या लिस्ट प्रमाणे आपण बघायचं आपलं प्रोडक्ट कोणत्या याच्यात बसतंय, त्याप्रमाणे आपण जीएसटी पे करायचा. लक्षात आलं का तुमच्या. जीएसटी आता जीएसटी स्लॅब रेट 12% आहे. मग त्याच्यामध्ये मी सगळे उदाहरणार्थ दिले. प्रोडक्ट्स लाईक सेलफोन, सेविंग मशीन, अम्ब्रेला, ज्वेलरी बॉक्स, या अशा प्रकारचे जे आहेत ना, फ्रोझन मीट, फ्रोझन म्हणजे जे आपलं बर्फामध्ये किंवा याच्यामध्ये ठेवलं होतं मीठ, मटन, फ्रूट ज्युसेस, बटर, चीज यांना 12% लावलेलं आहे. नंतर 18% पण आहे. कशावर आहे? 18% हेअर ऑइल, सेफ्टी ग्लास, पास्ता, बरोबर की नाही. नंतर पेस्ट्रीज, आईस्क्रीम, मिनरल यांना किती आहे? 18%. वॉटर हीटर, वॉशिंग मशीन हे जे आहेत ना यांना 18% जीएसटी लागला जातो. त्याच्यानंतर 28% हायएस्ट रेट ऑफ जीएसटी. ओके. आणि याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त वस्तू दिलेल्या आहेत. मग कार असेल, बरोबर नाही, सिगारेट्स असेल, ड्युरेबल कंझ्युमर प्रोडक्ट्स असतील, हाय एंड मोटरसायकल असेल, पान मसाला, वेइंग मशीन, सिमेंट, या सगळ्या गोष्टींवर 28% जीएसटी लावलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात एकच लक्षात ठेवा, जीएसटीचे 4 प्रकारचे रेट आहेत. 5%, 12%, 18% आणि 28%. आता तुम्ही म्हणाल सर मग आता याचे रेट्स कोणते कोणते प्रोडक्ट आहे, तर ही लिस्ट मी तुम्हाला पाठवणार आहे. 5% जीएसटी साठी कोणते कोणते प्रोडक्ट देतात, त्याच्यानंतर 12% जीएसटी साठी कोणते प्रोडक्ट येतात, हे पाठ करण्याची गरज नाही, जस्ट एकदा वाचून घ्या. आलं लक्षात. ही लिस्ट मोठी आहे. इव्हन तुम्ही जर बुक्स मध्ये पाहिलं तर आणखी मोठी तुम्हाला सापडेल. ठीक आहे. आता हे झालं वरचं गुड्स बद्दल झालं. आता जीएसटी स्लॅब रेट्स फॉर सर्व्हिसेस, सेवांवर कसं आहे, तर सेवांवर पण तसंच आहे. 5%, 12%, 18%, 28%. त्याची यादी इथं सर्व्हिसेस सेवांची यादी इथं दिलेली आहे. म्हणजे 5% कोणाला आहे? एअरक्राफ्ट लिझिंग, क्रूड ऑइल, पेट्रोलियम प्रोडक्टवर आहे. न्यूजपेपर प्रिंटिंग हे वाचा. टेलरिंग, टेक अवे फूड म्हणजे डायरेक्ट नाही का आपण ऑर्डर देतो झूमला, हा त्या झूम नाही त्याला काय म्हणतात, झोमॅटो, त्याला ऑर्डर देतात आणि डायरेक्टली आपल्याला येतो. पण त्याच्यात ते काय करतात, जीएसटी सेवेवर काय करतात, जीएसटी लावतात. 12% पण एअर ट्रॅव्हल असेल, बरोबर नाही, यांना 12% आहे. नंतर केटरिंग, तुम्ही जर बाहेरचं केटरिंग बोलवला, आउटडोर केटरिंग जर मिळत असेल तर त्याला 18%. आयटी सर्व्हिसेस बघा ही यादी दिलेली आहे. त्याप्रमाणे काय करायचं, तो जीएसटीचा रेट लागू होतो. त्याप्रमाणे आपल्या प्रोडक्टचा आपण काय करायचा, जीएसटी लोकांकडनं गोळा करायचा आणि तो जीएसटी, एचजीएसटी असेल, सीजीएसटी असेल किंवा आयजीएसटी असेल त्या प्रमाणात तो भरायचा. अशा प्रकारची ही माहिती दिलेली आहे. आता मला एकच सांगायचं इथं, तुम्हाला प्रॅक्टिकल लिहायचंय. तुम्हाला काय करायचंय, प्रॅक्टिकल लिहायचंय. तर घ्या लिहून प्रॅक्टिकल, टायटल ऑफ द प्रॅक्टिकल घ्या लिहून. काय आहे प्रॅक्टिकल, टायटल ऑफ द प्रॅक्टिकल. कदाचित आपलं पुन्हा लेक्चर संपू शकतो, तर पुन्हा रिजॉईन करा बरं का. हा प्रॅक्टिकल नंबर 4 काय काय लिहायचं सांगा. प्रॅक्टिकल नंबर 4 काय लिहिणार, पहिलं टायटल ऑफ द प्रॅक्टिकल घ्या लिहून. टायटल ऑफ द प्रॅक्टिकल काय, टायटल ऑफ द प्रॅक्टिकल, टू स्टडी registration procedure and rate of various items under GST. हे झालं टायटल ऑफ द प्रॅक्टिकल.
डेट ऑफ द प्रॅक्टिकल टाका. डेट ऑफ द प्रॅक्टिकल 15/12/2020. नेम ऑफ द गाईड. आता नेम ऑफ द गाईड काय करा, माझ्या मुलांनी माझं टाका, सी डिव्हिजनच्या मुलांनी सुरम सरांचं टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॅक्टिकल. ऑब्जेक्टिव्ह, पहिला ऑब्जेक्टिव्ह घ्या, टू स्टडी रजिस्ट्रेशन प्रोसिजर. सी डिव्हिजनचे कोण? सी डिव्हिजन सुरम सर, डॉक्टर आर डी सुरम. रजिस्ट्रेशन प्रोसिजर ऑफ जीएसटी. दुसरा ऑब्जेक्टिव्ह घ्या, टू अंडरस्टँड करंट इम्पॉर्टंट रेट्स अंडर जीएसटी. इम्पॉर्टंट रेट्स अंडर 5, 12, 18, 28 लक्षात ठेवा, हे करंट रेट्स आहेत, बाकी काही दुसरे रेट नाहीये. आले लक्षात? हे झाले 2 ऑब्जेक्टिव्ह ठेवा. ओके. त्याच्यानंतर मेथड ऑफ डेटा कलेक्शन, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम बुक्स अँड गायडन्स ऑफ सब्जेक्ट टीचर, असंच ठेवा. हे कांचन, गडबड करू नको कांचन. ओके, झालं का? त्याच्यानंतर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन, याच्यामध्ये तुम्ही काय काय एलॅबोरेटली लिहिणार आहे. तर आता बघा, मी तुम्हाला हे शीट कदाचित 13 पानाचं शीट पाठवून देईल, पण 13च्या 13 पानं लिहायचे का? तर नाही. लिहून घ्या काय काय लिहिणार याच्यातलं तुम्ही. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन प्रोसिजर. ओके. तर मग काय करा तुम्ही, पहिलं जीएसटी घ्या, याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, पहिलं डायरेक्ट खाली जातो, बाकीचं काय करायचं तुम्हाला ते सांगतो. ऍप्लिकेशन काय लिहिणार तुम्ही याच्यामध्ये डिटेलमध्ये, रजिस्ट्रेशन प्रोसिजर ऑफ जीएसटी. ही वरती मी दिलेली आहे ती प्रोसिजर डिटेलमध्ये तुम्ही याच्यामध्ये लिहून काढायची आहे. आणि दुसरं म्हटलंय टू अंडरस्टँड इम्पॉर्टंट करंट रेट्स. मग मला असं वाटतं ते इम्पॉर्टंट करंट रेट्स जे आहेत ना, ते याच्यामध्ये लावा. आपण याच्यामध्ये एक महत्वाचा भाग घेऊया की हे जे मी दिलेलं आहे बघा, हे जे दिले ना, पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, हा एक मुद्दा घ्या त्याच्यामध्ये लिहायला. पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आणि दुसरा मुद्दा घ्या, पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. असे 2 मुद्दे घ्या याच्यामध्ये. बघा इथं पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, एवढ्या 3 गोष्टी एक्सप्लेन करा.